डे 2 आहे आपल्या कार्यक्रमाचा श्री हनुमान मंदिराचा जो प्राण प्रतिष्ठान सोहळा आहे आणि विठ्ठल रखुमाईचा जो प्राण प्रतिष्ठान सोहळा त्याचा दुसरा दिवस आहे आणि आता वाजले तर 5:30 वाजतील आणि काल आपलं झालं कालचा व्हिडिओ आज कंटिन्यू करते. हा जो व्हिडिओ असणार हा 2 पार्टमध्ये येईल कदाचित, कारण लॉंग व्हिडिओ 2 पार्टमध्ये येणार. आता वाजले 5 वाजले आहेत आणि आता हरिपाठ चालू झाला आहे. आता जस्ट मी चाललो आहे तिकडे आणि आता बघूया हरिपाठ आणि कीर्तन आहे आणि रात्री आज हनुमान जयंती आहे तर हनुमानची पालखी पण आहे, पूर्ण गावभर फिरणार. रथयात्रा झाली, आता पालखी पण आहे. 1 सेकंड आपण आलो गावामध्ये आणि तिथे हरिपाठ चालू आता. कालमध्ये आपलं मूर्ती स्थापना केली, आज मूर्ती स्थापना केला गावाला अजून चांगला दिसतोय.
Thank you.
विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय रामदास बाबा महाराज संतन की जय बजरंगबली की जय पवन सुत हनुमान की जय आणि गावी पहिला हरिपाठ म्हणतात क्षमस्व महाराज आलेला आहे कीर्तनाची वेळ आहे 5 ते 7 महाराजांना पूर्ण मोठ्याला कीर्तन आहे म्हणून हरिपाठ आपल्याला संपवावं लागतंय लगेचच कीर्तनाला सुरुवात होत आहे सर्वांनी मंडपामध्ये आसनस्थ व्हायचं आहे सर्व महिला मंडळ सुद्धा कीर्तनाचा काळ घेऊन तुम्ही सगळ्यांना उभे राहा उपस्थित सर्व ग्रामस्थ भाविकांना विनंती आहे कीर्तनाची वेळ झालेली आहे कोण घरामध्ये असतील आजूबाजूला बसले असतील त्यांनी मंडपामध्ये बसून घेण्याची कृपा करावी आज ज्याची कीर्तनाची सेवा आहे आमचे गुरुवर्य रामायणाचे आहे कोकण आपल्या गावात कसं वाटलं तुला? हा? यांना आली ना म्हणून कसं वाटलं मंडळाकडून हरिपाठ करून? शाल आणि श्रीफळ देण्यात येत आहे त्यांनी स्वीकार करावा आंबेडकर बसला. चला मंडळाचे पदाधिकारी चला हरिपाठ मंडळ या लवकर पटकन सर्व हरिपाठ मंडळ या लवकर नाही बोललं तरी चालेल मंडळी कमलदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पस्तीस आता जो कीर्तनाचा हरिपाठाचा कार्यक्रम जो होता महिला मंडळाचा दावडे गावचा तो संपन्न झालेला आहे आणि आता होणार आहे कीर्तन स्टार्ट बरोबर ना मग कीर्तन स्टार्ट होणार आहे ते पण हॅलो. हरिपाठ झाला की करून आता कीर्तन करणार आहे हॅलो
राम कृष्ण हरी रावणाची दाढी जाळी रावणाची दाढी दया माझा नमस्कार दया माझा नमस्कार वारंवार निरंतर वारंवार निरंतर करोनी उड्डाण वारंवार निरंतर वारंवार निरंतर हनुमंत महाबळी हनुमंत हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करुणी उड्डाण केले लंकेचे दहन तया माझा नमस्कार वारंवार निरंतर जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका तया. आजच्या या प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या पवित्र महाराष्ट्रातील पवित्र जलतीर्थ पुण्य पावन पुण्य सलीला अमृत वाहिनी इंद्रायणी मातेच्या तीरावर असलेलं पवित्र तीर्थक्षेत्र देहू. या देहू क्षेत्रातील महान संत आणि वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे थोर संत
जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग मी कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांनी भक्त शिरोमणी हनुमंतरायांचा महिमा वर्णन केलेला आहे. आज हनुमान जयंती आहे आणि म्हणून एक समय सूचकतेचं भान असावं वक्त्याला, म्हणून मी हनुमंताचा महिमा वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज आपण या हनुमान जयंतीच्या अशा पवित्र पर्व काळावर संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन शुभसंकल्प केला की पूर्वी गावामध्ये हनुमंताचं मंदिर होतं, पण त्या हनुमंताच्या मंदिराला चांगलं अगदी सुंदर बनवावं, त्याचा जीर्णोद्धार करावा आणि हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती आपण स्थापन करावी, हा तुमचा शुभ संकल्प कौतुक करण्यासारखा आहे. कारण पुष्कळशी मंडळी गावामध्ये वारकरी संप्रदायाची आहेत आणि पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये पांडुरंगाच्या मूर्तीबरोबर हनुमंताच्या मूर्तीसोबत, गणपतीच्या मूर्तीसोबत रुक्मिणी पांडुरंग असावा. अगदी शुभ संकल्प तुम्ही करून आणि त्याला कार्याचं रूप दिलं. नुसतं संकल्प करून भागत नाही, तर त्याला कार्याचं रूप दिलं पाहिजे. माझ्याकडे सुद्धा ही मंडळी आली होती की असा निर्णय घेतला. म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे आणि ते म्हटले पण तुम्हाला कीर्तन करावं लागेल. ही गोष्ट थोडीशी अवघडच होती खरं म्हणजे, कीर्तन करायला येणं म्हणजे. सकाळी माझं कीर्तन वाकळणला, आता पुन्हा गोरप्याला आहे. तर त्यांनी सांगितलं तुम्ही जी वेळ द्या ती, आणि म्हणून 5 ते 7ची वेळ मी त्यांना दिली आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी आज आलो आणि खूप समाधान वाटलं जीवाला. याच्या आधी सुद्धा मी आपल्या गावात आलोय, पण आज मला एक वेगळं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं आणि ते म्हणजे सर्व लोक या कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहेत. सर्वजण असल्याशिवाय आनंद सुद्धा मिळत नाही. कुठलाही उत्सव करायचा झाला तर तो उत्सव करण्यासाठी उत्साह असावा लागतो. तर उत्साह आणि उत्साह असल्याशिवाय उत्सव साजरे होत नाही. सर्वजण याच्यामध्ये सहभागी आहेत आणि आज माझ्या कीर्तनामध्ये जवळजवळ 10-20 माझ्या लाडक्या बहिणी टाळ घेऊन राहिलेल्या आहेत. मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई, जनाबाई अशी एक आगळी वेगळी ओळख तुम्ही दावडीकरांनी मला करून दिलेली आहे. आतापर्यंत आपण बघितलं लग्नामध्ये नाचणाऱ्या महिला पुष्कळ असतात, पण कीर्तनामध्ये टाळ घ्यायला लाभ वाटतो. कालच आमचं कीर्तन, काल आमची कथा संपली. तिकडची अहिल्याबाई नगरचा कथा होती नगरला, आणि त्या कथेच्या शेवटच्या दिवशी मी तिथं उल्लेख केला जवळजवळ 3000च्या पुढे महिला असायच्या दररोज कथा ऐकायला. आता सर्व कार्यांमध्ये महिलांचा सहभाग जास्त पाहायला मिळतो. काकड्याला महिला जास्त, हरिपाठाला जास्त, सप्ताला जास्त, दिंडीला जास्त, सर्व कार्यांमध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संप्रदायाची जी धुरा आहे ती महिला सांभाळणार आहेत, याचं चित्र आता दिसायला लागलेलं आहे. लक्षात ठेवा, कारण सगळीकडे महिलांचा सहभाग जास्त आहे. मग या महिला जर समजा आपलं घर काम सगळं सांभाळून जर देवाच्या कार्यामध्ये, गावच्या कार्यामध्ये, कमी कर येतो बाबा शेती मानतो जरा आवाज कमी करा, सगळ्या कार्यामध्ये जर महिला 2 पावलं आपल्यापेक्षा पुढे आहेत, तर त्यांना 1500 कशासाठी, त्यांना 3000 भेटले पाहिजे सरकारकडून. आणि अशी शिफारस आम्ही आमच्याकडून तुमच्यासाठी करू. फक्त तुम्ही संप्रदायामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी माझी विनंती आहे. चांगलं चित्र आहे, याचा फोटो काढून घे म्हणजे आपल्याला दाखवता येईल. आज या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? आधी ती मूर्ती असते ती पार्थिव असते, जी जड असते त्याला पार्थिव म्हणतात. माणसाच्या शरीरातून प्राण निघून गेला की त्याला सुद्धा माणसं पार्थिवच म्हणतात, ते जड होतं. मूर्ती जड असते, पण त्या मूर्तीमध्ये विधी करून, संस्कार करून त्याच्यामध्ये प्राण आणला जातो. त्या मूर्तीमध्ये लक्षात ठेवा, हा प्राणप्रतिष्ठेचा विधीसुद्धा एवढा सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये थोडा जरी अपराध घडला तरी मात्र त्याचं फळ भोगावं लागतं. कधी कधी तुम्हाला सांगतो, आम्ही पाहिलेली गोष्ट आहे, मूर्तीमध्ये प्राण आणताना जर आरसा दाखवला असता त्या मूर्तीच्या समोर, तर आरसासुद्धा फुटून जातो. त्या मूर्तीमध्ये चेतना आणली जाते. म्हणून ते प्राणप्रतिष्ठेचे ब्राह्मण वेगळे असतात. मला क्षमा करा, मी थोडा मोकळा बोलतो.
दशक्रियेचा विधी, 13व्याचा विधी हे जे करतात ना ब्राह्मण, ते प्राणप्रतिष्ठा कधी करीत नाही. ते वेगळे ब्राह्मण असतात. आणि म्हणून मूर्तीमध्ये ज्या दिवशी प्राण आणला, जोपर्यंत त्याच्यामध्ये प्राण नव्हता तोपर्यंत ती मूर्ती तुम्ही कशीही ठेवली, कुठेही ठेवली, तिच्यावरती पाय ठेवला, तिच्यावरती हात ठेवला, काही फरक पडत नाही. पण ज्या दिवशी तिच्यामध्ये प्राण आणला जातो, चेतना आणली जाते, मग त्या दिवसापासून त्या मूर्तीची प्रचंड काळजी घ्यावी लागते. म्हणून आज या ठिकाणी सांगेन, पांडुरंगाची मूर्ती बसवली आहे, हनुमंताची मूर्ती बसवली, त्याच्यामध्ये प्राण आणला आहे. मग सकाळी उठून जसं आपले सगळे विधी असतात, हे विधी त्या मंदिरामध्ये झाले पाहिजे. आणि दररोज काही का असे ना आरती झाली पाहिजे मंदिरामध्ये. एवढं मात्र तुम्ही नियम पाळा, नुसतं प्राण आणून भागत नाही. आज हनुमान जयंतीच्या पवित्र काळात, या पर्व काळावर एका महान थोर पुरुषाच्या हातून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. सर्व कार्यक्रम चांगले सुरळीत पार पडलेले आहेत. आणि आज या ठिकाणी कीर्तनाची सह माझ्याकडे आलेली आहे. खरं तर प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम असतो ना, त्याचे अभंग वेगळे असतात. देवघ्या कुणी किंवा उभारीला हात जगी जाणविली मात, हे असे अभंग असतात. पण आज हनुमान जयंती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र नाही, भारतात नाही तर जगभरामध्ये हनुमान जयंती साजरी होते. लक्षात ठेवा. मग हनुमंतराय कृतयुगामध्ये सुद्धा होते, हनुमंतराय त्रेतायुगात सुद्धा होते, हनुमंतराय द्वापारयुगामध्ये सुद्धा होते आणि हनुमंतराय कलियुगामध्ये सुद्धा आहेत. कारण ते चिरंजीवी आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान विभीषण, ते कलियुगामध्ये सुद्धा आहेत. मग ती म्हणाल सत्ययुगामध्ये कुठं होते, तर सत्ययुगामध्ये त्याच हनुमंतरायाने पार्वती मातेला रामायण सांगितलं. हे हनुमंतराय म्हणजे भगवान महादेव आहेत आणि त्यानेच पार्वती मातेला रामायण सांगितलं सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या बरोबर ते होते, त्यांचे सेवक होते ते. द्वापारयुगामध्ये कुठं होते तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर द्वापारयुगामध्ये अर्जुनाच्या रथावर जो ध्वज होता, त्या ध्वजावर बसून आणि अर्जुनाच्या रथाचं रक्षण करीत होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट की द्वापारयुगामध्ये कुरुक्षेत्रामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेली गीता, ही संपूर्ण गीता हनुमंतरायाने श्रवण केली. आणि म्हणून ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी, त्या हनुमंतरायाने पूर्ण भगवद्गीता श्रवण केली. हे लक्षात ठेवा. आता सत्ययुगामध्ये होता, त्रेतायुगात आहे, द्वापारयुगात होता. मग कलियुगामध्ये कुठे आहे, तर प्रभू रामचंद्राचा अवतार संपल्यानंतर सीतामातेने प्रभू रामचंद्राला, बरं का, रामचंद्राने आणि सीतामातेने हनुमंतरायांना आशीर्वाद दिला आहे की तू चिरंजीव होशील म्हणून. मग हनुमंताचं अवतार संपला नाही, मग ते आहेत कुठं, तर प्रभू रामचंद्राने सांगितलं की जिथं जिथं माझी कथा होईल ना, तिथं तिथं तू जाऊन बसायचं. बरं का, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, जिथे जिथे रघुनाथाचं कीर्तन असतं. आता मला कथा सांगून 30 वर्ष पूर्ण झाली, पण ती कथा सांगत असताना 2 पाठ ठेवावे लागतात. एक पाठ रामायण ठेवायला आणि दुसरा पाठ हनुमंतरायांना ठेवावा लागतो, रिकामा पाठ. त्याच्यावरती फुलं ठेवायची, हनुमानजी त्याच्यावर विराजमान होतात. म्हणजे 4 युगामध्ये मारुतीराया आहेत. अशा मारुतीरायाची आज जयंती आहे. जयंती शब्दाचा अर्थ आहे प्रगट दिन. आजच्या दिवशी श्री हनुमंतराय प्रगट झाले. विठ्ठल विठ्ठल. आता त्या हनुमंत की इथे तुकाराम महाराजांनी हनुमंताचं वर्णन केलं असं म्हणण्यापेक्षा भगवान महाविष्णूने महादेवाचं वर्णन केलंय असं याचा अर्थ आहे. हनुमंतराय महादेव आहेत आणि वर्णन करणारे तुकाराम महाराज महाविष्णू आहेत. तसं तर विष्णू आणि महादेव यांचं ऐक्य आहे आणि अनादी काळापासून दोघं दैवतच आहेत ना, हे एकमेकाला भजतात. त्यांच्यामध्ये भेद नाही. भेद भक्तांमध्ये, पण शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद नाही. आता दुसरी एक गोष्ट सांगतो. आपल्या संप्रदायाची जी परंपरा आहे, वारकरी संप्रदायाची परंपरा, ही शंकरापासून विष्णूपर्यंत आणि विष्णूपासून पुन्हा शंकरापर्यंत, म्हणजे अशा प्रकारची ही परंपरा, शिवविष्णू अशी परंपरा आहे.
वेळेतच कार्यक्रम संपवतो. या जरा. विठ्ठल विठ्ठल ही महाराष्ट्राच्या मातीची खरी म्हणजे संस्काराची ओळख आहे. माझं वय अगदी कमी असताना साधारणतः 92-93चा काळ असेल तो, आणि देसाईला माझं कीर्तन होतं. तेव्हा सीताराम भोईर बरं का कुठल्या तरी पदावर होते. माझं कीर्तन त्यावेळेला असताना माझ्या कीर्तनामध्ये आणि धर्मवीर आनंदगे साहेब आल्यानंतर तुम्हाला सांगतो, मोरे साहेब सगळ्या लोकांनी आग्रह केला की साहेब तुम्ही खुर्चीत बसा म्हणून. पण त्याने खुर्चीत न बसता ते कीर्तनासमोर बसले आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास खाली बसून कीर्तन ऐकलं. कारण ही जी माती ही संस्काराची माती आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जर फोटो बघितला तुकोबारा यांच्या कीर्तनातला, तर इथे जाणता राजासुद्धा खाली मांडी घालून कीर्तन ऐकतो या मातीमध्ये. तर बाकीच्यांनी कशासाठी खुर्चीमध्ये बसावं? ही संस्काराची ओळख आहे या मातीतल्या. आणि म्हणून या ठिकाणी साहेब तुम्ही आलात. मला सुद्धा एका कार्यक्रमासाठी जायचं आहे. वेळेतच कार्यक्रम मी संपवतो. विषय या ठिकाणी असं सुरू आहे, हनुमंताचं बुद्धिबळ कसं आहे बघा. रावणाच्या भावाला बिभीषणाला त्यांनी सांगितलं, बरं का एखादा असता तर म्हटलं असता इथेच राहा आणि भाऊ मारायची वाट बघ, तूच राजा होणार आहे शेवटी. पण त्यांनी तसं नाही सांगितलं. किती बुद्धीने वरिष्ठ आहेत. लंका सोड, सोन्याचा लोभ करू नको. लंका सोड, सोन्याचा लोभ करू नको आणि इथून रामप्रभूकडे जा. रामप्रभू तुझा स्वीकार करतील, तुझं कल्याण करतील. लक्षात ठेवा. म्हणजे आपली बुद्धकाला पूर्ण नावाने हाकत मारित नाही. रमेश असेल तर रम्या, शंकर असेल तर शंकर्या, बाळराम असेल तर बाळ्या, कृष्णा असेल तर कृष्ण्या. इथं हनुमंताला तुकाराम महाराज म्हणतात, खेळ्या माझी हान्म्या शहाणा. एक नंबर शहाणा. सगळेजण कामामध्ये फसले पण माझा मारुती नाही फसला. मग त्याने कामाला सुद्धा त्याने पराभूत केला. असा तो महाबळी आहे. अशा महाबळी हनुमंताने लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाची दाढी जाळली. आता इथे रावणाची दाढी जाळली कथा सर्वांनाच माहिती आहे. का जाळली, कशा करता झाली जाळली.
भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत महाराज की जय पवन सुत हनुमान की जय जय श्रीराम जय श्रीराम. टाळकर आणि खाली बसताना 5 मिनिटं मस्त शाल आणि सेपल देण्यात येते ते स्वीकार करावा. तसेच महाराजांचे दुसरे चिरंजीव विवेक वारंगे आज त्यांनी गायनाची साथ केली, त्यांना सुद्धा शाल आणि सेपल देण्यात येते ते स्वीकार करावा. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तेच मला विचारलं लाजू मागत तो बिचारा लाजत होता मागायला. असो समाज मंदिर तर असेलच, तुम्ही जे जे कामं सांगाल ती संपूर्ण कामामध्ये आपल्या इथे दावडे इथे तलाव आहे चांगल्या प्रकारचा, तिथे आपल्याला गणेश घाट पण बांधणं सुरू तोही आपण बांधणार आहोत चांगल्या प्रकारे निधी. आणि जेवढं मला चांगलं करता येईल देवाच्या नक्कीच तुम्हाला शब्द देतो, जेवढं मला चांगलं करता येईल तेवढं तुमच्यासाठी करणार, एवढं तुम्हाला आजच्या दिवशी शुभे आश्वासन देतो. आणि आज माझं बोलून सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद जय महाराज जय श्रीराम. धन्यवाद आमदार साहेब. भाकरी आल्या नाही म्हणत पोचले आता हो साहेब. आणि सर्व महिला भगिनींचा आमदार साहेबांच्या तर्फे आणि आमच्या जय हनुमान सेवा ट्रस्टच्या तर्फे आलेल्या सर्व महिला आणि ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत. आणि सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. आमदार साहेबांना सुद्धा महाप्रसाद करायचा आहे. धन्यवाद. असा जस्ट आपला जो कीर्तनाचा जो कार्यक्रम तो संपन्न झाला आहे. राजेश मोरे साहेब पण आले, सर्व आले. आता महाप्रसादाची तयारी चालू आहे इकडे. आपण नंतर बसू, पहिले पाहुणे मंडळी बसणार. आपली समाज हॉलमध्ये महाप्रसाद जेवणाची व्यवस्था आहे, तर आपण नंतर बघूया. पण चालू आहे आपल्या नावडी गावातल्या दुसऱ्या हनुमान मंदिराकडे. तिकडे मस्त सजावट केलेली आहे आणि पालखी करून निघणार आहे. हा आपला काय बोलतो माझं पण घेतला मी स्टेजवर यायचंय. मंडळाचे सदस्य जे जे असतील त्यांनी सर्वांनी स्टेजवर यायचंय. अक्षय
डावळीकर आदित्य या नावाने त्याचं इव्हेंट आणि सुंदर आपल्या तालुक्याचे पूर्ण मंदिराचे त्याने वेगळं प्रक्षेपित केले अशा आपल्या आदित्य लोकांचे आणि मनोहर लोकांचे बाजू शांत स्वभावी असे व्यक्तिमत्व सर्वांनी टाळ्यावर स्वागत करायचं आहे. बजरंग बली की सो आता जस्ट आपला सत्कार झाला ना आपल्याला अशी सन्मान चिन्ह भेटलेलं आणि पप्पांना जाऊन येऊ संडे हां बघू. आपली थोड्याच वेळात आता वाजली 11:35 थोड्याच वेळामध्ये आपली जी पालखी आहे शर्माची ती येणार आहे इकडे आणि इकडे खूप असं चांगल्या प्रकारे नुसतं लावलं तरी समोर पण आहे बघूया कसं होते.
आता पालखीची जी गावदेवी मंदिराकडे आहे, पुढे गेली ती गेलो आहे तिथे. पण आता दिवस खूपच छान आहे. चाललं अजून संपला नाही आहे. अजून पालखी तिकडे न्यायची. आता 11 वाजून गेलेत आणि आता तर आपण पण जरा नाचूया. मी नाचलो नाही, नाचू बघू. बाय पण असेल तिथं. वाजो वाजो. अरे मामा चांगला
सो आजच्या आता वाजलेत रात्रीची 11:15 आणि आता पालखीचं पाच फेरीमाळ पण आहेत. आणि आजचा जो आपला हनुमान जयंतीचा जो काही कार्यक्रम होता 2 दिवसाचा हा कार्यक्रम होता. प्राण प्रतिष्ठान आणि मूर्तीची स्थापना होती विठ्ठल रखुमाई आणि हनुमानाची, ते संपन्न झालेलं आहे. आणि खूपच जास्त मजा आली आम्हाला 2 दिवस. वारकरी मस्त हरिपाठ कीर्तन हां. सो आजच्या या ब्लॉगमध्ये होते एवढं. तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल आणि इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. सोबत चॅनल सबस्क्राईब पण करा. मी भेटतो माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा दावडीकर आदित्य. चला मग बाय बाय. रामकृष्ण हरी. ನವಿರಾದ ಗಾಳಿಯ ನಡುವೆ ನಿನ್ನಯ ಮಾಯ ಕಂಡು ತುಳಸಿ ಕೋಮಲವೇಣಿ ನೀಲವರ್ಣನಾರಾಣಿ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣಿ.